नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 टॉपिक अभ्यासलेले आहेत। पहिला पार्टनरशिप फायनल अकाउंट, दुसरा अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि तिसरा ॲडमिशन ऑफ पार्टनर। आता हे तीनही टॉपिक आपण इन डिटेल अभ्यासलेले आहेत, म्हणजे आपण याची सर्व थेअरी अभ्यासलेली, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील अभ्यासलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट, ॲडजस्टमेंट, जनरल एंट्री कशा करायचे हे इन डिटेल लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे जर व्हिडिओ पहिल्या 3 टॉपिकचे तुम्ही जर बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, म्हणजेच टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यातली रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर एकमेकाशी इंटर रिलेटेड टॉपिक आहेत आणि बऱ्यापैकी सोपे देखील आहेत। आता हा रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा ॲडमिशन ऑफ पार्टनरला शक्यतो ऑरला विचारला जातो, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय करतात की आपला रिटायरमेंट ऑफ पार्टनरच प्रेफर करतात, कारण की ॲडमिशन ऑफ पार्टनरला सॉल्व करण्यासाठी वेळ जरासा जास्त जातो। तर त्याच्या तुलनेत रिटायरमेंट ऑफ पार्टनर लवकरच आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो आणि सोपा टॉपिक आहे। गुडविलच्या ट्रीटमेंट याच्यामध्ये सोप्या आहेत, ज्याच्यामध्ये ॲडमिशनमध्ये आपल्याला 4-5 गुडविलच्या ट्रीटमेंट आहेत, इथे 2-3च गुडविलच्या ट्रीटमेंट असणार आहेत। अतिशय सोप्या कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आता सुरुवातीलाच हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती असणार आहे की ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक सुरू करतो, ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक अभ्यासाला सुरुवात करतो, त्यावेळेस आपली जी मेथड आहे की त्या टॉपिकची सर्व थेअरी अभ्यासणे, लाईन टू लाईन पुस्तकात काय दिले ते समजून घेणे आणि नंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करतो। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना टॉपिक सोपा होण्यामध्ये मदत होते। त्याच्यामुळे आज या टॉपिकचा हा जो पहिला व्हिडिओ असणार आहे हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हा पूर्ण बघा, जेणेकरून भविष्यात तुम्ही जे काही या टॉपिकची व्हिडिओ बघताल त्या व्हिडिओमध्ये मी जे काही शिकवल ते तुम्हाला नक्कीच समजणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून कोणताही टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायचा असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या टॉपिकचे सगळे व्हिडिओ जर बघितले तर आय होप 100% तुम्हाला तो टॉपिक क्लिअरच होणार आहे। तर आज आपण आपल्या टॉपिकला सुरू करणार आहोत थिअरॉटिकल पार्टने। चला तर मग सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप आणि त्याच्यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर। आपण लास्ट टॉपिकमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर शिकत असताना रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते समजून घेतलं होतं की पार्टनरशिपच्या ॲग्रीमेंटमध्ये, पार्टनरशिप डीडमध्ये ज्या वेळेस चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे जुना ॲग्रीमेंट, जुनी डीड कॅन्सल होऊन नवीन डीड अस्तित्वात येते, त्यावेळेस आपण ती फर्म काय झाली, रिकॉन्स्टिट्यूट झाली असं म्हणतो। आता रिटायरमेंटमध्ये काय होतं की जे काही पार्टनर असतील 2, 3, 4 पार्टनर, उदाहरणार्थ आपण आता 3 पार्टनर समजून घ्यायचे, 3 पार्टनर आहेत, त्या 3 पार्टनरपैकी एखादा पार्टनर फर्ममधून बाहेर पडतो। आता रिटायर्ड होतो म्हणजे सर त्याचं वय वर्ष 60 झालं म्हणून तो रिटायर्ड होतो का, म्हातारा झाला म्हणून रिटायर्ड होतो का, तर नाही। रिटायरमेंट म्हणजे थोडक्यात समजून घ्या की 3 पार्टनर आहेत, 4 पार्टनर आहेत, ते जे पार्टनर आहेत त्यापैकी एखादा पार्टनर बिझनेस सोडून बिझनेसच्या बाहेर पडतो, त्याला त्या पार्टनरशिपमध्ये राहायचं नाही, पार्टनरशिपमधून तो बाहेर जातो। तो ज्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेस त्याला आपण रिटायरमेंट असं म्हणणार। मग काही वेळेस डेथ जर असेल तर डेथ इज कंपल्सरी रिटायरमेंट, एखादा पार्टनरचा मृत्यू झाला तर तो कंपल्सरी रिटायर्ड झाला असं आपण त्याला म्हणतो। तर आता हे रिटायरमेंटमुळे काय होतं की जे काही आता समजा उदाहरणार्थ अगोदर फर्ममध्ये हा एक पार्टनर आहे, हा एक पार्टनर आहे आणि हा एक पार्टनर आहे, त्यातला हा तिसरा पार्टनर रिटायर्ड झाला। अगोदर ह्या तिघांची काय होतं, ॲग्रीमेंट होतं, तिघांची पार्टनरशिप डीड होती आणि त्यातला हा निघून गेल्यामुळं पुढे हे दोघं बिझनेस चालू ठेवण्याचं ठरवतात, म्हणजे हा बिझनेस बंद होत नाही, पुढे काय करतात हे दोघं जण बिझनेस काय करतील, चालू ठेवतील। या तिघांमधले जे जुनं ॲग्रीमेंट असणार आहे पार्टनरशिपचं ते कॅन्सल होईल आणि दोघांमध्ये नवीन ॲग्रीमेंट होईल। मग दोघांमध्ये प्रॉफिट अँड लॉस कसा वाटायचा, दोघांचं कॅपिटल किती असणार आहे, हे सगळं त्या नवीन ॲग्रीमेंटमध्ये ठरलं जाईल। म्हणजेच काय, जुन्या ॲग्रीमेंटमध्ये चेंज होऊन नवीन ॲग्रीमेंट ज्या वेळेस येतं त्यावेळेस त्याला आपण पार्टनरशिप काय झाली, रिकॉन्स्टिट्यूट झाली असं म्हणतो। आणि हे लास्ट आपण जो टॉपिक अभ्यासला त्याच्या थिअरॉटिकल पार्टमध्ये रिटायरमेंटमुळे सुद्धा फर्म रिकॉन्स्टिट्यूट होते हे आपण बघितलेलं
होतं. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे थेरॉटिकल पार्टमध्ये, इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपल्याला काय दिले ते आपण लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला बघा काय सांगितलंय. व्हेन वन मेंबर चेंजेस टू बी अ पार्टनर अँड द रिमेनिंग पार्टनर कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर. हे वाक्य काय महत्वाचं, एक ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर पहा, एखादा मेंबर म्हणजे एखादा जो काही सदस्य असेल पार्टनरशिप फर्म मधला, तो पार्टनरशिप फर्म मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि जे रिमेनिंग पार्टनर आहे तो बाहेर पडला म्हणून राहिलेले जे रिमेनिंग पार्टनर असणार आहेत कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस, म्हणजे ते बिझनेस काय करतात, फर्मचा कॅरी करतात, कंटिन्यू करतात, तो बिझनेस बंद करत नाहीत. तर अशा वेळेस जो पार्टनर बाहेर पडेल त्या पार्टनरला, त्यावेळेस त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार, रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हणणार. इट इज वन ऑफ द मोड ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. हा एक मोड आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचा. म्हणजे पार्टनर रिटायर्ड झाल्यामुळं जुनी तिघांची जी ॲग्रीमेंट असेल, तिघांचं जे डीड असेल ते चेंज होतं आणि दोघांचं राहतं. म्हणजे दोनच आता पुढे बिझनेस चालवणार, ते दोघांमध्ये काय होतं, ॲग्रीमेंट होतं. त्यामुळं पार्टनरशिपच्या ॲग्रीमेंटमध्ये, पार्टनरशिपच्या डीडमध्ये चेंज झाला म्हणजेच पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट झाली असं समजायचं. द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर. आता नवीन जो बिझनेस असणार आहे तो रिमेनिंग म्हणजेच काय, त्याला आपण कंटिन्यू पार्टनर म्हणू. उदाहरणार्थ काय समजायचं, उदाहरणार्थ ए, बी आणि सी हे तिघ जण पार्टनर आहेत. सी त्यातला निघून गेला, राहिलेले ए आणि बी हे काय आहेत, रिमेनिंग पार्टनर आहेत आणि त्यांनी बिझनेस कंटिन्यू करायचं ठरवलं तर त्याला आपण कंटिन्यू पार्टनर किंवा रिमेनिंग पार्टनर असं म्हणणार. मग हे जे रिमेनिंग पार्टनर आहेत हे काय करतात, बिझनेस पुढे काय करू ठेवतात, चालू ठेवतात. म्हणूनच त्यांनी सांगितलं द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल बी कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर अँड द रिटायरिंग पार्टनर विल बी गेट द अमाऊंट पेएबल टू हिम आफ्टर कन्सिडरेशन नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट. बघा आता जो पार्टनर निघून जाणार आहे म्हणजे सी जर निघून गेला तर त्याच्या हिस्स्याचा कॅपिटल, तो सुरुवातीला कॅपिटल घेऊन येत होता. जसं मी ऍडमिशन मध्ये सांगितलं की एखादा पार्टनर ऍड करायचा तर मोकळ्या हाताने घेणार नाही आपण त्याला, त्याच्याकडून त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल, त्याच्या हिस्स्याचं गुडविल घ्यावं लागतं. आता रिटायर्ड होताना तो पार्टनर निघून जाणार आहे एखादा पार्टनर फर्म मधून, तर त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल असेल, त्याच्या हिस्स्याचं प्रॉफिट असेल, त्याच्या हिस्स्याचं गुडविल असेल तर ते त्याला काय करावं लागतं, द्यावं लागतं, परत करावं लागतं. तर तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की रिमेनिंग पार्टनर जे असणार ते बिझनेस पुढे चालू ठेवतील अँड द रिटायरिंग पार्टनरने काय सांगितले, विल गेट द अमाऊंट पेएबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग द नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंट आपण क्लोज केल्यानंतर जी काय बॅलन्सिंग फिगर राहील ही त्याला द्यावी लागेल किंवा करंट अकाउंटला जी बॅलन्सिंग फिगर राहील ती त्याला द्यावी लागेल. मग याच्यामध्ये आपण काय देणार, हिज शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस, प्रॉफिट आणि लॉस मधला त्याचा शेअर ऑन रिव्हॅल्युएशन. असेट ह्या ठिकाणी सुद्धा रिव्हॅल्यू होतात, लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होतात. बघा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायला शिकलो होतो ऍडमिशन मध्ये. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आणि लॉस आपण पार्टनर्सला वाटायचो, म्हणजे प्रॉफिट असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचो, लॉस असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचो. म्हणजेच तो प्रॉफिट आणि लॉस पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं. इथं सुद्धा रिटायरमेंट मध्ये सुद्धा असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होणार आहेत, आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट तयारच करावं लागणार आहे. 90% सेम ॲज ऍडमिशन सारखे रिटायरमेंट, अवघड असं काही नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर हा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा, हा लॉस, हा काय करावा लागतो आपल्याला, तो जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याच्या हिस्स्याचा त्याला द्यावा लागतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लॅबिलिटी. असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड झाल्यानंतर जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल रिव्हॅल्युएशनचा तो त्याला द्यावा लागेल. शेअर ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट. आता ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे काय, संचित प्रॉफिट म्हणजेच काय, साठवून ठेवलेला प्रॉफिट. मग साठवून ठेवलेला प्रॉफिट काय असतो, जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल तर हा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे तो त्याला द्यावं लागेल. त्याच्या हिस्स्याचं गुडविल त्याला द्यावं लागेल. म्हणजे जो रिटायरिंग पार्टनर असणार आहे तो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट, लॉस, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट, गुडविल त्याच्या हिस्स्याचं त्याला द्यावं लागतं. पार्टनर मे रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज. बघा आता कशामुळे रिटायर होतात ते त्यांनी सांगितले. ड्यू टू ओल्ड एज म्हणजे त्याचं वय जास्त झालं, काम करणं शक्य नाही म्हणून रिटायर्ड होऊ शकतो. मिस्ड अंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर्स, म्हणजे पार्टनर मध्ये मिसअंडरस्टँडिंग, याचा अर्थ आपण असं समजून घेऊया की वाद झाला, एखाद्या पार्टनरचा बाकीच्या पार्टनर सोबत काय झाली, भांडण झालं, वाद झाला,
मग अशा वेळेस तो काय म्हणतो की मला तुमच्यासोबत बिझनेस करायचा नाही, मी तुमच्या बिझनेसमधनं बाहेर पडतो. म्हणजे तो बाहेर पडला म्हणजे थोडक्यात काय झाला, रिटायर्ड झाला असं समजायचं. किंवा बिझनेसला लॉस होतोय, मग त्याचं म्हणणं येतं की हा लॉस मधला बिझनेस आहे, मला या बिझनेसमध्ये थांबायचं नाही, तर लॉसमुळे सुद्धा तो काय होऊ शकतो, बाहेर पडू शकतो. और वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस, आणि लॉस झाला मग तो काय म्हणू शकतो, मला तुमच्यासोबत राहायचं नाही, मी माझा नवीन वेगळा बिझनेस सुरू करतो. म्हणजे अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळं पार्टनर बिझनेसमधनं रिटायर्ड होतात, म्हणजेच बिझनेसमधनं बाहेर पडतात. ड्यू टू ओल्ड एज, मिसअंडरस्टँडिंग. काही वेळेस काय होतं की एक आपण असं समजूया की एक ठराविक बिल्डिंग बांधण्यासाठीच तिघजण पार्टनर एकत्र आलते. बिल्डिंग बांधून झाली, त्यातला तो तिसरा त्या बिल्डिंगसाठीच घेतला होता बांधण्यासाठीच, तो बिल्डिंग बांधून झालं तर काय करेल, निघून जाईल. म्हणजे थोडक्यात काय, ठराविक काम पूर्ण झालं तर एखादा पार्टनर त्यातनं निघून जातो. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की पार्टनर फर्ममधने बाहेर पडणे म्हणजेच काय होणे, रिटायर्ड होणे असणार आहे. आता पार्टनर मे रिटायर्ड, बघा आता रिटायर्डच्या बाबतीत त्यांनी काय करायचं सांगितलं की जो पार्टनर रिटायर्ड होणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे, बाय गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर. म्हणजे ते रिटायर्ड होत असताना रिमेनिंग जे पार्टनर असणार आहेत त्याला त्यांनी नोटीस दिली पाहिजे. इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल, म्हणजे पार्टनरशिपची डीड असणार आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलेलं असेल की नोटीस द्या, नोटीस दिली पाहिजे. किंवा बाय विलने तो रिटायर्ड होणार असेल, म्हणजे डीडने तो रिटायर्ड होणार असेल तर त्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर. बघा आता ॲग्रीमेंट नुसार सुद्धा काय होऊ शकतो, रिटायर्ड होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय होईल की समजा ही बिल्डिंग बांधण्यासाठीच आपण सी ला घेतलं होतं, अगोदर ए आणि बी हे दोन पार्टनर आहेत. मग ही बिल्डिंग पूर्ण झाली, मग सी काय करणार आहे, ह्या पार्टनरशिप मध्ये राहणार नाही, फक्त या बिल्डिंग साठीच तिघांची पार्टनरशिप होती. म्हणजे थोडक्यात काय, आता सी निघून जाईल, ए आणि बी काय राहतील, फक्त पार्टनर राहतील फर्म मध्ये. मग ऍग्रीमेंट नुसार तो बाहेर पडू शकतो विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, सगळ्या पार्टनरच्या संमतीने सुद्धा त्याला बाहेर जाता येतं. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की एखादा पार्टनर बाहेर पडणार आहे, त्याच्या हिस्साचा प्रॉफिट, त्याने आणलेलं कॅपिटल, त्याच्या हिस्साचं गुडविल, त्याच्या हिस्साचा अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल किंवा अक्युमुलेटेड लॉस असेल, हा त्याला द्यावा लागतो. मग आता याच्यामध्ये बघा, ऍडमिशन मध्ये आपण काय करायचो की दोन पार्टनर असायचे, एखादा पार्टनर ऍड व्हायचा आणि आपल्याला मग त्या तीन पार्टनरचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करायला लागायचा. पण आता रिटायरमेंट मध्ये थोडंसं वेगळं. रिटायरमेंट म्हणजे याच्या उलट कंडिशन. उदाहरणार्थ आता तीन पार्टनर आहेत आणि तिघांचा रेशो आहे 3:2:1, 3:2:1. असं समजूया की हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. त्यातला सी जर निघून गेला तर राहतील फक्त ए आणि बी. मग ए आणि बी हे दोघ जण पुढे बिझनेस कंटिन्यू करणार आहेत. मग ए आणि बी चा जो रेशो नवीन बिझनेस मध्ये असणार आहे त्या रेशोला आपण काय म्हणणार, न्यू रेशो असं म्हणणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, द न्यू रेशो इन विच द कंटिन्यू पार्टनर डिसाइडेड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट अँड लॉस इन नोन ॲज अ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू रेशो म्हणजे काय की असा रेशो की ज्यामध्ये कंटिन्यू पार्टनर भविष्यातील प्रॉफिट आणि लॉस काय करतील, शेअर करतील. त्या रेशोला काय म्हणायचं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. इन डिटेल समजून सांगण्यासाठी मी थोडंसं या ठिकाणी येतो. आता थोडीशी स्टोरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जे आपण अभ्यासले त्याच पद्धतीने आहे. आता या ठिकाणी उदाहरणार्थ तीन पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. हे बिझनेस मध्ये आहेत, ते प्रॉफिट वाटून घेतात 3:2:1. हा जो त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याला आपण ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हणूया किंवा ओल्ड रेशो असं म्हणूया. मग आता फर्मला जो काही प्रॉफिट होईल, मी काय सांगतो, फर्मला जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट, उदाहरणार्थ हा मी चौकोनात दाखवलेला आहे, हा त्यांचा प्रॉफिट आहे. या प्रॉफिटचे किती हिस्से होतील, 3 हिस्से होईल. ए ला एक हिस्सा, बी ला एक हिस्सा आणि सी ला एक हिस्सा. बरोबर, हे तिघांमध्ये हा प्रॉफिट वाटला जाईल. पण असं ठरलं की याच्यामध्ये सी काय होणार आहे, रिटायर्ड होणार आहे. सी काय होणार आहे, रिटायर्ड होणार. म्हणजे सी ने असं ठरवलं की आपण आता काय करायचं, बिझनेस मधून बाहेर पडायचं. मग सीच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट असेल, मी काय सांगितलं, सीच्या हिस्स्याचा हा जो प्रॉफिट असेल तो भविष्यात आता सी रिटायर्ड झाल्यामुळं फर्मला तो त्या सीला देण्याची गरज नाही. मग हा भविष्यातला सीच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट असणार आहे, काय सांगतोय मी, सीच्या हिस्स्याचा हा जो प्रॉफिट असणार आहे, हा सीच्या हिस्स्याचा प्रॉफिट कोणाला भेटल, ए आणि बी ला भेटल.
ए आणि बी ला हा सीच्या हिस्साचा प्रॉफिट ज्या रेशोमध्ये भेटल, म्हणजे उदाहरणार्थ हा समजा 10 रुपये प्रॉफिट आहे. किती रुपये प्रॉफिट आहे? 10 रुपये. त्यातले काय झाले, 8 रुपये ए ला भेटले आणि 2 रुपये कोणाला भेटले? बी ला भेटले. म्हणजे थोडक्यात काय, एका 4 या रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट भेटलेला आहे. म्हणजे आपण जर त्यांचा रेशो काढला तर मग ज्या रेशोमध्ये हा प्रॉफिट जे एक्झिस्टिंग पार्टनर, जे जुने पार्टनर असतील, कोणाच्या हिस्साचा? जो रिटायर्ड होणारा पार्टनर आहे त्याच्या हिस्साचा भविष्यातील प्रॉफिट, जे काही कंटिन्यू पार्टनर आहेत त्यांना ज्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल तो जो रेशो असणार आहे तो असणार आहे गेन रेशो. आता लक्षात घ्या गेन रेशो म्हणजे काय ते पण सांगतो. की सी गेल्यामुळं सीच्या हिस्साचा जो प्रॉफिट आहे तो ए आणि बी ला भेटणार आहे. मग तो जो गेन असणार आहे तो ए आणि बी ला होणार आहे. तो गेन ज्या प्रमाणात ए आणि बी स्वतःमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतील ते प्रमाण म्हणजेच आपला गेन रेशो असणार आहे. आय होप तुम्हाला हा गेन रेशो कन्सेप्ट क्लिअर झाली. ओल्ड रेशो मी सांगितलं, जुन्या फर्म मध्ये त्या तिघांचा जो रेशो असेल तो ओल्ड रेशो. त्यातला एक पार्टनर रिटायर्ड झाला सी, त्याच्या हिस्साचा जो प्रॉफिट आहे ते जे दोघ जण पुढे चालवणार आहेत ए आणि बी, ह्या दोघांना ज्या प्रमाणात वाटून दिला जाईल ते प्रमाण म्हणजे गेन रेशो असणार आहे. त्यालाच बेनिफिट रेशो असं देखील म्हटलं जातं. गेन रेशोला दुसरं नाव काय आहे? बेनिफिट रेशो असणार आहे. मग भविष्यात जो प्रॉफिट होईल, आता लक्षात घ्या, भविष्यात जो प्रॉफिट होईल तो कोणाला वाटला जाईल? फक्त ए आणि बी ला. आणि भविष्यातला प्रॉफिट कोणत्या रेशोमध्ये वाटला जाईल? सी निघून गेल्यावर ए आणि बी मध्ये जो न्यू रेशो ठरलेला असेल त्या रेशोमध्ये वाटला जाईल. आय होप आता आपल्याला या रिटायर पार्टनर मध्ये न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो आणि गेन रेशो समजून घ्यावा लागणार. ते मी तुम्हाला पुढे सांगेलच कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. आता ज्या वेळेस सी हा पार्टनर रिटायर्ड होणार आहे त्याला आपण रिटायर्ड पार्टनर म्हणणार. तो ज्या दिवशी रिटायर्ड होईल त्याला आपण अप टू डेट ऑफ रिटायरमेंट असं म्हणणार. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी ठरवलं की बिझनेस मधनं बाहेर पडायचं त्या दिवसापर्यंतचा, लक्षात घ्या मी काय सांगतो, ज्या दिवशी तो रिटायर्ड होणार आहे त्या दिवसापर्यंतचा त्याचा त्या फर्म मधला प्रॉफिट, मग तो प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा असू द्या, प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं होतं की ॲसेट रिव्हॅल्युएट होतात, किंवा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असू द्या, किंवा ॲक्युमुलेटेड लॉस असू द्या, किंवा त्याचा शेअर ऑफ गुडविल मधला हिस्सा असू द्या, हा त्याला द्यावा लागतो. आणि हे त्याचं किती अमाऊंट त्याला द्यायचे आहे हे ठरवण्यासाठी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो. आणि त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून जी बॅलन्सिंग फिगर येणार आहे रिटायरिंग पार्टनरची ती अमाऊंट त्याला द्यायची असते. मग ते आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत ती कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करायची त्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण जो रिटायर्ड पार्टनर आहे तो गुडविल आणि कॅपिटल त्याच्या हिस्साचा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा किंवा लॉस रिव्हॅल्युएशनचा, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट मध्ये जनरल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल, लॉस मध्ये प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असेल, आणि गुडविल, तर ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतः सोबत घेऊन जाणार आहे. तर आता ते घेऊन जात असताना ते त्याला कसं द्यायचं, त्याचं लोन म्हणून दाखवायचं का त्याच्या कॅश मध्ये द्यायचं, कसं द्यायचं, काही इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे पेड करायचे, पुढे गोष्टी आपण बघणारच आहोत. पण आता जी मी कन्सेप्ट सांगितली ती तुम्हाला समजलेली असेल. आपण बेनिफिट किंवा गेन रेशो म्हणजे काय ते समजून घेतलं, न्यू रेशो ओल्ड रेशो काय आहे ते समजून घेतलं. आता आपण पुन्हा आपल्या थिअरॉटिकल पार्ट कडे येऊया की न्यू रेशो आता कसा कॅल्क्युलेट करायचा. न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्याची सोपी मेथड आहे, अवघड असं काहीही नाही. बघा इल्युस्ट्रेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे की ए अँड बी अँड सी, ए बी अँड सी शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:1. ए बी सी यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:2:1. याला आपण हे तिघ जण पार्टनर आहे त्याला आपण ओल्ड रेशो, ओ आर मीन्स ओल्ड रेशो. इफ बी रिटायर्ड, आता रिटायर्ड कोण होते बघा या ठिकाणी, बी हा पार्टनर रिटायर्ड होणार आहे. व्हॉट विल बी द न्यू रेशो, म्हणजे नवीन रेशो काय असेल. आता लक्षात घ्या ए चा रेशो किती आहे ते समजून घ्यायचं. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ए जो आहे त्याचा रेशो आहे 4, बी जो आहे त्याला किती आहे 2, आणि सी जो आहे त्याला किती भेटणार आहे 1 हिस्सा भेटणार आहे, म्हणजे त्याचा 1 रेशो आहे. आता लक्षात घ्या त्यातला हा जो बी रिटायर्ड होणार आहे तो त्याचा हिस्सा कॅन्सल करायचा. राहिलेले जे दोघं असतील कोण ए आणि सी यांचा रेशो काय असेल
4:1 हे नॉर्मल कंडिशन मध्ये आपल्याला न्यू रेशोच्या संदर्भात जर काही इन्फॉर्मेशन दिली नसेल, जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याचा शेअर कॅन्सल करायचा, राहिलेले जे दोघ जण राहतील तो त्यांचा काय असणार आहे न्यू रेशो. ही इतकी सोपी आहे मेथड, ही नॉर्मल कंडिशन मध्ये. म्हणून त्यांनी बघा इथं आन्सर मध्ये तेच सांगितले, आन्सर द न्यू रेशो ऑफ A and C will be 4:1. It is cancelling by the cancelling B's share. म्हणजे आता हे काय डबल झालं की कॅन्सल करायचं कोणाचा शेअर, बी चा शेअर कॅन्सल करायचं, एवढं सोपं. अजून एक त्यांनी उदाहरण दिलंय की बाबा न्यू रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. एक 2 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये बघा त्यांनी X, Y and Z शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ते इक्वली शेअर करतात. 3 जण पार्टनर आहेत म्हणजे त्यांचा रेशो 1:1:1 आहे, लक्षात घ्या. पुढे त्यांनी सांगितलंय झेड इज रिटायर्ड, थर्ड पार्टनर आहे झेड इज रिटायर्ड अँड हिज शेअर इज अक्वायर्ड बाय एक्स अँड वाय. आणि त्यांचा झेड रिटायर्ड झाल्यामुळं त्याच्या हिस्साचा जो प्रॉफिट असणार आहे तो एक्स आणि वाय ने काय केला, अक्वायर्ड केला इन द रेशो ऑफ 3:1. आणि कॅल्क्युलेट न्यू रेशो, कॅल्क्युलेट न्यू रेशो. पहिल्यांदा आपण काय करायचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी, हे कॅल्क्युलेशन पण आहे परंतु इथं जे कॅल्क्युलेशन दिले ते मी थोडंसं सोपं करून दिलेलं, थोडं जास्त वाटतं पण सोप्या पद्धतीने. ओल्ड रेशो लिहून घ्यायचा 1:1. त्यांचा गेन रेशो बघा काय आहे 3:1 आहे. आता गेन रेशो आपल्याला आपल्या अप्रोप्रिएट फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजेच काय की अपूर्णांकामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गेन रेशो आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. गेन रेशो आपल्या अपूर्णांकात कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार, एक्स ला किती गेन होतोय आणि वाय ला किती गेन होतोय हे शोधणार. मग हे शोधण्यासाठी आपण काय करणार बाबा, त्याचा एक फॉर्म्युला आहे की जो काही ओल्ड रेशो असेल त्याला आपला जो आत्ताचा गेन रेशो आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. तर बघा आता ओल्ड रेशो किती अपूर्णांकात लिहिला तर एक्सचा ओल्ड रेशो 1 किती पैकी 3 पैकी, म्हणून 1/3 केले या ठिकाणी. आलं का लक्षात, 1/3 इंटू आता गेन किती आहे 3:1 आहे ना, म्हणून 3/4 यांची बेरीज केली. मग आता इथं बघा काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. कसा गुणाकार होईल की बघा इथं 1 गुणुले 3 3 येईल आणि 3 गुणुले 4 12 येईल. सेम वायचं सुद्धा तसंच आहे की बाबा त्याचा ओल्ड रेशो 1/3 आणि गेन रेशो 1/4 यांचा गुणाकार करायचा. 1 गुणुले 1 1 आणि 3 गुणुले 4 12. हा तमाशा कशासाठी केला सर, हा तमाशा का केला की ह्यांचा जो छेद आहे ना 12, हा 12 आणण्यासाठी आपण काम केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा. मग न्यू रेशोचा फॉर्म्युला लिहायचा ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. रिटायरमेंट मध्ये हा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. आता बघा ओल्ड रेशो काय आहे एक्सचा 1/3 आणि गेन रेशो आत्ताच आपण काढला होता बघा याचा, इथं किती होता 3/12. आता जर ऑब्झर्वेशन केलं तर याचा छेद 12 आहे आणि याचा 3 आहे. मग या 3 ला 12 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलं 4 ने. इथं सुद्धा अंशाला 4 ने, मग 1 गुणुले 4 4 आले बरोबर. आणि या ठिकाणी 3 गुणुले 4 12 आले. मग आता आपण काय करू शकतो, इथं खालच्या ओळीला प्लस 3/12 असे राहतील. मग यांची बेरीज करू शकतो. 4 आणि 3 याची बेरीज 7 आणि 12 12 सेम आहेत म्हणून एकदाच घेतले 7/12. तसंच वायच्या बाबतीत घेतलं आपण. वायचा ओल्ड रेशो किती 1/3 प्लस 1/12. आता 3 ला 12 करण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय केलं, खाली 4 ने वर सुद्धा 4 ने, मग 1 गुणुले 4 4 आले भागिले 12 म्हणजे 3 गुणिले 4 12 प्लस 1/12. मग 4 आणि 1 ची बेरीज किती आली 5 आणि 12 12 दोन्हीकडे सेम आहे म्हणून एकदाच घेतलं म्हणजे 5/12. म्हणजेच तुमचा या ठिकाणी काय असणार आहे न्यू रेशो किती असणार आहे 7:5 हा न्यू रेशो असणार आहे. ज्यावेळेस गेन रेशो दिला असेल त्यावेळेस आपल्याला न्यू रेशो अशा पद्धतीने फाइंड आउट करावा लागेल. आय होप तुम्हाला मी हा जो न्यू रेशो सांगितला हा तुमचा क्लिअर झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ट्रीटमेंट ऑफ गुडविलच्या ज्या ट्रीटमेंट असणार आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत. बघा मी थोडंसं तुम्हाला ऍडमिशनची आठवण करून देतो. ऍडमिशन मध्ये काय असायचं 2 पार्टनर असायचे. नॉर्मली ए हा एक पार्टनर आहे आणि बी हा एक पार्टनर आहे. हे दोघं काय करायचे, तिसरा पार्टनर सी काय करायचे ऍड करायचे. आता सी हा ऍड करत असताना त्याला आपण कधी मोकळ्या हाताने घ्यायचो नाही.
तर तो त्याच्या हिस्स्याचं काय घेऊन यायचा सर, त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल घेऊन यायचा. आणि त्याला आयता बिझनेस भेटायचा सेटल असलेला, तर त्याच्यासाठी तो काय घेऊन यायचा, गुडविल घेऊन यायचा. बरोबर. आता याच्या सेम विरुद्ध कन्सेप्ट असणार आहे. काय असणार आहे, आता या ठिकाणी काय असणार आहेत, उदाहरणार्थ आपण असं समजूया की ए हा पार्टनर आहे, बी हा एक पार्टनर आहे आणि सी पण हा एक पार्टनर आहे. पण सी हा त्यांच्यातून निघून जाणार आहे. काय होणार आहे, निघून जाणार आहे. म्हणजे आता निघून जात असताना सी त्याच्या हिस्स्याचा कॅपिटल म्हणजे त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल तो काय करणार आहे, घेऊन जाणार आहे आणि त्याच्या हिस्स्याचं गुडविल सुद्धा तो घेऊन जाणार आहे. आता लक्षात घ्या, गुडविल तो घेऊन येणार नाही, त्यामुळे गुडविल ब्रिंग इन कॅश आणि गुडविल विथड्रॉ, घेऊन आला तरच विथड्रॉ केला जायचं, रिटेन केलं जायचं. तर या कन्सेप्ट ऍडमिशन मधल्या गुडविलच्या आपल्याला अभ्यासायला नसणार आहेत. मग काय असणार आहे गुडविलच्या बाबतीत, फक्त गुडविल रेज आणि गुडविल रिटर्न ऑफ, या दोनच कन्सेप्ट आपल्याला अभ्यास आहेत. मग हे काय करतील सांगताना काय सांगतील, गुडविल रेज टोटल फर्मचं म्हणतील, टोटल फर्मचं, किंवा फक्त रिटायरिंग पार्टनरचं असेल, एवढंच असणार. मग टोटल फर्मचं असेल तर वेगळ्या अकाउंटिंग एंट्रीज आणि रिटायरिंग पार्टनरचं असेल तर वेगळ्या. म्हणजे गुडविल रेज अँड रिटर्न ऑफ एवढीच कन्सेप्ट असणार आहे. म्हणजे गुडविलच्या 50% अकाउंटिंग ट्रीटमेंट आपल्याला अभ्यासायला नसणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला हे रिटायरमेंट विद्यार्थ्यांना सोपं वाटतं. गुडविलच्या 4 अकाउंटिंग ट्रीटमेंट, 5 अकाउंटिंग ट्रीटमेंट ऍडमिशनच्या वेळेस लक्षात ठेवावं लागतात, ती इथं लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. तर या अकाउंटिंग ट्रीटमेंटच्या जनरल एंट्रीज कशा करायच्या ते या ठिकाणी सांगितले. बघा फर्स्ट काय सांगितले, व्हेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज अँड रिटेन इन द बिझनेस. बघा गुडविल ऑफ द एंटायर फर्म म्हणजे टोटल फर्मचं गुडविल रेज केलं आणि रिटेन म्हणजे ते बिझनेस मध्ये कायम ठेवलं. तर याची सिंपल एंट्री काय, गुडविल अकाउंट डेबिट. काय एंट्री होणार आहे याची, गुडविल अकाउंट, गुडविल रेज केलं, नसलेली ऍसेट निर्माण केली म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण की याच्यामध्ये रिटायर्ड पार्टनर सुद्धा येणार आहे, तो सुद्धा बिझनेस मध्ये आहे, त्याने सुद्धा रात्रंदिवस कष्ट केलं बिझनेस मोठा करण्यासाठी, त्यामुळे बिझनेसचं गुडविल क्रिएट झालेलं आहे आणि मग त्याचा सुद्धा हिस्सा असणार आहे. त्यामुळे गुडविल रेज रिटायरमेंटमध्ये गुडविल रेज करताना सगळ्या पार्टनरला ते डिस्ट्रीब्यूट करायचं. मग त्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असणार आहे. आणि हे ऑल पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करताना कसं होणार आहे, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. म्हणजे आता जर मी जे सांगितलं आपलं आता एक्झाम्पल पाहतोय याच्यामध्ये तुम्ही काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स म्हणजे टू ए कॅपिटल, टू बी कॅपिटल आणि टू सी कॅपिटल, अशा पद्धतीने त्यांच्या रेशो मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. गुडविल रेज कोणाचं, एंटायर फर्मचं म्हणजे टोटल फर्मचं जर गुडविल रेज असेल तर. आता काही वेळेस ते काय सांगतील, गुडविल when goodwill of entire firm is raised and written off. त्यांनी पुढचा शब्द बघा रेज सांगितले, पण रेजच्या पुढे त्यांनी रिटर्न ऑफ दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये सांगितले. मग रिटर्न ऑफ ची एंट्री आपल्याला काय करावं लागते ती पाहायची आहे. गुडविल रेजची तर आपल्याला बघा आता रेजची तर 100% जी वर केली तीच खाली होणार आहे. बघा काय केलं, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे अशी ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. आणि रिटर्न ऑफ ची एंट्री इथं फक्त काय करावे लागणार आहे, आपल्याला नवीन करावी लागणार. रिटर्न ऑफ काय होईल, वेन गुडविल रिटर्न ऑफ असेल तर कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे कंटिन्यू पार्टनर जे असणार आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ यातला सी गेला होता तर आपण या ठिकाणी इथं काय करणार, आपण ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि हे जे असणार आहे ना हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये म्हणजे न्यू रेशो मध्ये आपण काय करणार, ए आणि बी ला डिस्ट्रीब्यूट करणार आहे जर रिटर्न ऑफ असेल तर. म्हणून त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे की वेन गुडविल रिटर्न ऑफ असेल कोणाचं, एंटायर फर्मचं, रिटायरिंग पार्टनरचं नाही. ही जी कन्सेप्ट आहे ही एंटायर फर्म साठी म्हणजे टोटल फर्मचं गुडविल काय केलेलं आहे, रेज केलं आणि रिटर्न ऑफ केलं. तर ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर गुडविल काय केलं, रिटर्न ऑफ केलं तर कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि कोणत्या रेशो मध्ये, न्यू रेशो मध्ये. आणि अशा वेळेस काय गुडविल आपल्याला बॅलन्स शीटला दाखवलं जात नाही.
फक्त गुडविल रेज असेल, फक्त गुडविल रेज असेल तर गुडविल विल बी अपियर इन न्यू बॅलन्स शीट. लक्षात राहू द्या, रिकाम्या जागेला विचारलं जाईल गुडविल कधी बॅलन्स शीटला दाखवलं जाईल. गुडविल फक्त रेज असेल, रेज रिटर्न ऑफ असेल तर दाखवलं जाणार नाही, रेज असेल तर ते बॅलन्स शीटला दिसणार आहे. आणि इथं खाली ज्या दोन कन्सेप्ट दिलेल्या आहेत, या दोन आहेत ना, ह्या फक्त रिटायरिंग पार्टनरच्या कन्सेप्ट आहेत. रिटायरिंग पार्टनरचं गुडविल काय केलं, रेज केलं. बघा तेच त्यांनी सांगितले, व्हेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंड ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन इन बिझनेस. म्हणजे गुडविल रेज केलं पण टोटल फर्मचं नाही. लक्षात घ्या, वर इथं काय सांगितलंय त्यांनी, एंटायर फर्म म्हणलंय, ही जी एंटायर फर्मची कन्सेप्ट आहे. आणि इथं काय सांगितलंय त्यांनी, फक्त रिटायरिंग पार्टनर म्हणले. गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर. बरोबर, इथं बघा तेच म्हणले, वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर. मग रिटायरिंग पार्टनर असेल तर एंट्री गुडविल रेज केलं त्याची. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर, टोटल फर्मचा असेल तर ऑल पार्टनर, रिटायरिंग पार्टनरचा असेल फक्त रिटायरिंग पार्टनरचं नाव लिहायचं. आणि याच्यामध्ये रिटायरिंग पार्टनरचा हिस्सा असतो त्यामुळे कशा रेशोमध्ये वाटायचं ते काही संबंध येत नाही. इथं आपल्याला ते अपियर होणार आहे, फक्त रिटायरिंग पार्टनरचा शेअर काय होणार आपल्याला बॅलन्स शीटला दिसणार आहे गुडविलचा. आणि पुढे त्यांनी सांगितले, व्हेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंड ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर अँड रिटर्न ऑफ म्हणलंय. म्हणजे रिटायरिंग पार्टनरचं गुडविल रेज केलं आणि रिटर्न ऑफ सुद्धा केलं. मग सेम पहिली एंट्री जी वर सांगितली तीच इथे येणार आहे. आता जी इथं वर दाखवली आपण, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल. आणि रिटर्न ऑफची सेम, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. फक्त फरक काय बघा, इथं जे सांगितलं ना त्यांनी, इथं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हटलंय आणि इथं गेन रेशो म्हटलंय. एवढाच फरक आहे ना, अमाऊंट मध्ये फरक असणार आहे. तिथं अमाऊंट टोटल फर्मची, इथं अमाऊंट रिटायरिंग पार्टनरची. कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल आणि कोणत्या रेशोमध्ये, गेन रेशोमध्ये. आणि हे सुद्धा गुडविल बॅलन्स शीटला दाखवलं जाणार नाही. गुडविल इज नॉट अपियर इन द बॅलन्स शीट. शेवटची कन्सेप्ट सांगितली, इन द केस ऑफ गुडविल ऑलरेडी अपियर इन ओल्ड बॅलन्स शीट. म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला गुडविल ऑलरेडी अपियर असेल तर अशा वेळेस काय होईल, ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला गुडविल दिलेलं असतं. द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग मध्ये पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला वाटायचं. काय आहे ते सर समजलं नाही. ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट काय आहे ती सांगतो. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली असते, बॅलन्स शीटच्या सेटला गुडविल दिलेले, उदाहरणार्थ 10,000 असं समजा, किती दिले 10,000. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा गुडविलची किंमत दिलेली 12,000 रुपये. आता बघा वर 10 आहे खाली 12 आहे, कितीचा डिफरन्स आहे, गुडविल वाढलं 2,000. मग 2,000 वाढलेला आपला काय प्रॉफिट आहे. मग हा प्रॉफिट कुठं दाखवा, त्यांनी म्हटले प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन म्हणतो, तिथं दाखवा किंवा पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटा, एवढंच सांगितलंय. प्रॉफिट हा क्रेडिटला वाटायचा, पार्टनर किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. याची उलट कन्सेप्ट असू शकते का, येस सर असू शकते. उदाहरणार्थ बॅलन्स शीटला इथं किती गुडविल 10,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये 8,000 दिलं, कितीने लॉस आहे 2,000. मग हा 2,000 लॉस कुठे लिहा तुम्ही, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहा किंवा पार्टनर्स कॅपिटलला कुठं वाटा, डेबिटला वाटा. अशा पद्धतीने एवढंच आहे, अवघड असं काय नाही. इन प्रॅक्टिकल आपण ह्या गुडविलचे ट्रीटमेंट तुम्हाला ज्या वेळेस मी समजून सांगेल त्यावेळेस नक्कीच तुमच्या त्या लक्षात येणार आहेत. आपण गुडविल समजून घेतलेले, गुडविलच्या सोप्या ट्रीटमेंट आहेत, परत एकदा बघा. आय होप तुमच्या ह्या क्लिअर झालेल्या असतील. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग असेट लायबिलिटी रिव्हॅल्यूड अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल, जो रिटायरिंग पार्टनर असेल त्याच्या हिस्साचा जो काय प्रॉफिट लॉस, ज्याला ती अमाऊंट द्यायची, ती कशी द्यायची, कोणत्या फॉर्म मध्ये द्यायची, ते अभ्यासणार आहोत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. आय होप आज मी जे तुम्हाला सांगितलं ते एकदम क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.